सध्या मात्र सगळीकडे एकच घाई चालू आहे, ती म्हणजे धोंडे जेवण्याची. म्हटलं आपण का मागे राहायचं? आम्हाला देखील आज आमंत्रण आलं होतं माझ्या माहेरून धोंडे जेवण्याचं. म्हणून आम्ही देखील निघालोत माझ्या माहेरी. तिथे गेल्यानंतर मी गाडीतून उतरले आणि अर्णवचं चालू होतं, की "मी नाही उतरणार, मला नाही यायचंय." कसंबसं त्याला समजावलं आणि गाडीतनं खाली उतरवलं. घरी गेल्यानंतर काका-काकूंनी आरती वगैरे करून, कुंकू लावून आमचं खूप छान प्रकारे स्वागत केलं. अधिक महिन्यात केलेले दानधर्म विशेष मानले जाते, पण त्यातल्या त्यात लेकमात्यांना आणि जावयांना विशेष महत्त्व असते. ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीने आपल्या मुलीला आणि जावयाला भेटवस्तू देत असतात. त्यांच्याकडून पाय वगैरे धुवून घ्यायला खूप ऑकवर्ड वाटत होते. पण त्यांनी म्हटलं, की आजच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानला जातो, म्हणून हे सगळं करणं गरजेचंच आहे. म्हणून आम्ही ते आवर्जून करून घेतलं. अर्णवचं इथे मात्र सारखं चालू होतं, की त्यांना जे कराल ते मला देखील करायचंय. मला पण सेम टू सेम तसंच करून घ्यायचं आहे. मग आधी त्यांचं केलं, मग नंतर माझं केलं. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला अनारशांचे दान सर्वात श्रेष्ठ मानले जाते, म्हणून त्यांनी आम्हाला अनारसे धोंडे म्हणून आम्हाला ते दिले आणि भेटवस्तू वगैरे दिली. आरती वगैरे ओवाळून आम्ही छान प्रकारे जेवण केलं. ही आहे माझी आत्या मंडळी आणि त्यांच्या मुली. ह्या आहेत माझ्या काकू आणि ही माझी छोटी बहीण, छोटा भाऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.